हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळ पाव आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की आवडेल तुम्हाला। जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला आपण वेळ न घालवता फटाफट सुरुवात करूयात। तर इथे बघू शकता मोड आलेली मी मटकी घेतलेली आहेत, पाव किलो मटकी आहेत। एका दिवसामध्ये आलेले हे मोड आहेत। तर मटकी आहे ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर पहिला आपण वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक टमाटर घेतलेला आहे, एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेले आहे 7 ते 8। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याला गरम करून घेतलेला आहे। आता आपण खोबरं भाजून घेऊयात। खोबरं आपण असंच भाजून घ्यायचं आहे पॅनवरती, तेल न घालता। छान असं गोल्डन कलरचं आपण खोबरं आहे ते भाजून घेऊयात आणि गॅस आहे ते आपण कमी फ्लेमवरती ठेवायचे आहे। तर इथे बघू शकता हलकं असं गोल्डन कलर आलेला आहे। तर आता आपला खोबरा आहे तो भाजून झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊयात। त्यानंतर इथे आपण कांदा भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 चम्मच तेल घेतलेला आहे आणि कांदा घालून घेऊयात। कांद्याचे असे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। कांदा देखील आपण मस्त असं गोल्डन ब्राउन करून घेऊयात। तर आता आपण आल्याचे तुकडे घालून घेऊयात। त्यानंतर लसूण घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। आता आपण एक टमाटर घालून घेऊयात, तो देखील मस्त असं मऊ करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटांनंतर टोमॅटो आहे तो मस्त असं मऊ झालेला आहे। आता आपण हे सर्व थंड करून घेऊयात, त्यानंतरच मिक्सरला लावून घेऊयात। तर इथे बघू शकता सर्व आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण पाणी घालून घेऊयात आणि मिक्सरला लावून घेऊयात। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण मिक्सरला लावून घेऊयात। तर इथे बघू शकता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे। बघू शकता थिकनेस तुम्ही बघू शकता, मस्त असा घट्टपणा आहे वाटणचा। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 3 चम्मच तेल घालून घेऊयात आणि अजिबात तेल घालायला कंजूसी करू नका, कारण ही मिसळ आपली एकदम झणझणीत करायची आहे। आता सर्व हे वाटण आहे ते आपण तेलामध्ये घालून घेऊयात। तर इथे वाटण आहे ते मी सर्व तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात। जोपर्यंत वाटणमध्ये तेल ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत आपण मिक्स करत राहायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। तर आता आपण मसाले घालून घेऊयात। इथे मी 1 चम्मच धना पावडर घेतलेली आहे, त्यानंतर इथे 1 चम्मच मी मसाला घेतलेला आहे आणि पाव चम्मच हळद घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। आता आपण मिक्स करून घेऊयात। 2 मिनिटं आपण असं मिक्स करत राहायचं आहे। छान असं मिक्स झालं की असंच ठेवायचं आहे 2 मिनिटं, जेणेकरून तेल आहे तो छान असं वरती येईल आणि वाटण आहे तो मस्त असं शिजलं जाईल। तर बघू शकता एकदम तेल आहे ते वरती आलेलं आहे। आता आपण मटकी घालून घेऊयात। बघू शकता मटकीला किती छान असं मोड आलेलं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात। आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। तर मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात। इथे मी 3 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे आणि गरम पाणी घातल्याने खूप छान तरी येते आणि चव देखील खूप छान लागते। तर इथे बघू शकता मी 3 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला खूप सारा रस्सा पाहिजे, त्यामुळे आपल्याला पाणी खूप घालायचं आहे। तर आता आपण छान असं मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर मटकी आहे ती कुकरला लावायची असेल तरी तुम्ही कुकरला लावून घेऊ शकता। तर आता आपण हा रस्सा आहे तो 20 मिनिटं शिजवून घेऊयात। तर इथे बघू शकता 20 मिनिटं झालेली आहेत, छान असा कड आलेला आहे। तर आता आपण मिक्स करून घेऊयात आणि इथे मी झाकण न ठेवता मटकी आहे ती शिजवून घेतलेली आहे।
तर बघू शकता खूप मस्त असा कलर देखील आलेला आहे. बघू शकता तरी देखील खूप छान आलेली आहे मिसळला. एकदम झणझणीत आलेली आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात. तर इथे आपला रस्सा आहे तो तयार झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचे एक प्लेट घेतलेला आहे. बघू शकता पसरट असं प्लेट घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आधी आपण मटकी घालून घेऊयात. फक्त मटकी घ्यायची आहे, जास्त रस्सा देखील घ्यायचा नाही आहे. त्यानंतर इथे मी फरसाण घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं जाडसर असं फरसाण घेतलेलं आहे. ते देखील घालून घेऊयात. अशा सर्व साईडने फरसाण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण रस्सा घालून घेऊयात वरून. त्यानंतर आता आपण वरून कांदा घालून घेऊयात. जेवढं तुम्हाला कांदा घालायचा आहे तेवढं तुम्ही कांदा घालू शकता. त्यानंतर आता आपण थोडंसं वरून फरसाण घालून घेऊयात आणि बारीक शेव घालून घेऊयात. जर तुमच्याकडे बारीक शेव नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. त्यानंतर आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात. तर इथे आपली मिसळ आहे ती तयार झालेली आहे. बघू शकता अशा पद्धतीची मिसळ मी तयार करून घेतलेली आहे. तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.